विधुबा नमस्कार. नमस्कार. किती दिले आता या 20चं माप दिलं. 20चं माप दिलं का? हो. कुठे चालल्या या शेड्या? या इकडे नगर देवडेला. नगर देवळाला. हो. पांडू शेट यांना दिले का? हो. व्यापारी ते हो. म्हणजे 500 रुपये वाढले वाटले ना तिथून मोकळ होता बरं आणि आपल्याकडे होलसेल असल्यामुळे ते आपल्याकडे आले ते. बरोबर. आणि होलसेल मध्ये पट्टी काढली ना, 20ची पट्टी काढली. हे बघा, हे बघा मित्रांनो, एक नंबर. हे बघा मित्रांनो, गरीबाच्या म्हशी कशा शेड्या काढल्या त्यांनी बघा, एक नंबर क्वालिटी. हे बघा पहिल्या मध्ये पाठ. हो, हे पण हे बघा, बघा हे बघा मित्रांनो शेड्या वगैरे. क्वालिटी एक नंबर काढली एखादा. हे बघा, हे बघा, हे पण बघा. पूर्ण अशा भरलेल्या भर काशीच्या शेळ्या एखादा. पूर्ण दिले डबल हड्डी. हे बघा हे मित्रांनो, बघा 24 बघा कॅरेट शेड्या. हे बघा. बरोबर. हे बघा, हे पण बघा. हे बघा बरोबर. कुठे बी का 24 कॅरेट. हे बघा. बरं का आकाश भाऊ, हो, कुठे बी का 24 कॅरेट बरोबर. तोच भाव भेटणार. तोच भाव भेटणार. 22 कॅरेटला काय मग अर्ध्याला अर्ध. हे बघा मित्रांनो, आता हे पण बघा. हे बघा. हे बघा म्हैस. जागा नाही हो. कुठेच नाही. नाव द्यायला हो, लागेल. हे बघा. बघा, शेळी किती लागायची बाकी एक एखादा नंबर शेळी अजून. काढली. हे बघा मित्रांनो, हे बघा टोटल 20 शेड्या बघा, 20 ते 20 कशा काढल्या. अरे व्यापारी याला काय फसवायचं नाही ना आपल्याला. बरोबर. हा? नाही ना. क्वालिटी म्हणजे आणि क्वालिटी. मित्रांनो हे बघा, आता तुम्ही काशी पाहिलं, आता माप बघा, तुम्हाला माप दाखवतो, शिंगडी दाखवतो, सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील. चमक बघा शिंगडीवरती, फुल डबल अड्डी मारले टोटली. आणि जवानीच्या शेड्या तुमच्या लक्षात येईल बघा. हे बघा, आता हे दादा व्यापारी आहेत, यांना सगळ्या शेड्यामध्ये सगळं म्हणजे त्यांची डॉक्टरीच झाली शेडीमध्ये. ती शेडी काढताना एक नंबर शेडी काढता, सगळं माप कुठं नाव ठेवण्यासारख्या शेड्यानी आहेत. एक नंबर क्वालिटी शेड्या काढलेल्या आहेत. किंमत वगैरे काय ते तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला क्वालिटी दाखवतो, किंमत ऐकण्याच्या अगोदर. हे बघा, चेहरापट्टी, शिंगडी, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. इकडं पण बघा. हे बघा, दुसरं तिसरं पूर्ण कव्वा शेंगडीच्या हो. पापा एखादा. हे बघा, बघा माप. बरं, शेट कशा घेतल्या? 19,000ने. हे बघा मित्रांनो, 19,000ने घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. आता यांना 2-2 4-4 विकणे. बरोबर. हा? आता मित्रांनो यांना 2-2 4-4 विकणं. आता बघा तुमच्या लक्षात येईल. 25,000 वाल्या बी आहे. आता तुम्ही जर समजा एखादी शेतकरी जरी आले, तुम्हाला या रेटमध्ये पट्टी भेटली असते, आता व्यापारी त्यांना पुढे विकायचं 2-2 4-4, विचार करा. कारण की त्यांनाही समजतं क्वालिटी कुठे, क्वालिटी काय असं. आता तुम्ही जे म्हणता ना की आम्ही लांब म्हणतो, आम्हाला 19,000 शेड येतात. आता हे व्यापारी आहे, त्यांची गाडी ती बघा, त्यांना 19 प्रमाणे शेड दिलेली आहे. कारण की त्यांना माहिती याच्यात काही शेड अशा आहेत ज्या 22, 24, 25च्या देखील विकल्या जातील. अशा शेड याच्यामध्ये काही आहेत. हे बघा जोडा बघा. आणि तुम्हाला पण मागून राहिले 28,000 रुपयाला. कोणती ही का हा, एक नंबरच्या 28,000 ला मागून राहिले पाठ. हे बघा मित्रांनो, हे बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी एखादा. जोडा बघा. तर मित्रांनो तुम्ही पण लांब येतात म्हणून तुम्हाला पण त्याच दामात दिल्या असतात, काही टेन्शन नाही. आपल्या 20चं माप, बरोबर 20चं माप आहे ना होलसेल मध्ये. हे बघा हो, गरीबाच्या म्हशी एखादा त्या. बरोबर. एक नंबर क्वालिटी शेड्यात. टोटल 20चं माप. चमक वगैरे पूर्ण बघून घ्या एखादा. टाकायचं गाडीत. टाका. चला घ्या गाडीत घ्या. या गाडीत घ्या. 2-2 दादा 2 तुम्ही टाकले. चला बरं. धावाने घेता का? हे बघा मित्रांनो, त्यांचीच गाडी आहे, व्यापारी आहेत ते. आता इथून घेतल्यानंतर 2-2 3-3 विकतील ते, जसं गिराईक घाल तसं. आता इथं जागेवरचा गल्ला मित्रांनो, यांचं 19,000ची खरेदी जागेवरची. तुम्ही बघा शेड्या पण तशा काढलेल्या आहेत. विचार करा, तर व्यापाऱ्याला 19,000 घ्यायला पुरत आहे, तर तुम्हाला 100% पुरलंच पाहिजे. तुम्ही लांब म्हणतात म्हणून तुम्हाला तो दाम असतो. हां, याच्यात तुम्ही 10 काढले असता, मग तुम्हाला 20ने पण दिलं नसतं, असा विषय असतो. पण कसं 20चं माप आहे आणि त्याचं कसं होलसेल भाव आहे. 2 गाड्या आठवड्याला 2 गाड्या त्यांच्यावाल्या. आता परत बुधवारी येते एक गाडी. बरोबर. डबल कंपार्टमेंट गाडी त्यांचीवाली जी. सर्वात जुने खिलाडी दाखा दादा आहे. हो ना, हो ना. यांचे बाप दादापासून चालू आहे ते. बरोबर. काटोडी शेकाची वायकाची त्यांना पुरी आयडिया आहे. सगळी आयडिया ना, एकही शेडी डावी नाही त्याच्यामध्ये, सगळ्या शेड्या एक नंबर काढलाय. आणि यांच्यापासून एक नंबर क्वालिटी शेड्या निघालेल्या. आता ते काय हलका माल काढत नाही नाही ना. क्वालिटीचा माल काढता आकारात. बरोबर.
हे बघा शेळ्या मित्रांनो एकदम माप बघा, चेहरा पट्टीच्या शेळ्या एकदम, शिंगडी, चेहरा, नाक सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल शेळींमध्ये. बावलं बघा, शेळीचं बावलं बघा. हे बघा हे माप, हे बघा अजून लागायची मित्रांनो. हे बघा कसं बावलंय, एक नंबर. शेळी बी तेवढी ना लंबी. हो हे बघा लांबी शेळी काढली, ही पण बघा ती काढली बघा. हे बघा पूर्ण सुविधा आहे मित्रांनो त्यांची, कारण की त्यांचा नेहमीचा व्यवसाय तो आहे. मग दिले ना पाणू आले. किती झाल्या, किती झाले वरचा किती नाही. 8 किती आहेत. आपल्या गाडी ही पुढची गाडी ना पुरा वाढणार टाकत जातात. हा अशा तांबड्या का, तांबड्या नाही तशी क्वालिटी का, शिंगडी पगडी खाली साईड पट्टा. हो लाल बकरीला आता गिरेक नसतं ते, नाही का, उंडा दिवाळी नंतर. हा का, लाल आता चालत नाही आपल्या भागाला, पावसामुळे ते कमजोर होता. बर. हो लाल कलरचे बकरे घ्यायचे बी नाही का, आमच्या आले ते 2-3 ते कसे तरी आणले आम्ही. बर. वाहन काय पाहिजे म्हणजे लोक म्हणून. हो हो झालं. ही सुद्धा शिंगडी चालत नाही आमच्याकडे, कोणत्या भाऊनी आणली ही शिंगडी. ही का, आता पट्टीमध्ये कधी राहिलेलं टाकावं लागतं. बरोबर बरोबर. अरे यांनी पण टाकून घेतली पट्टी मग. हे बघा मित्रांनो दोघी धावणी आहे, गव्हाणी दोघी, इकडे गव्हाण तिसरी गव्हाणे. विजूभाऊ झाडू मारतात इकडे, निंबाच्या पाल्याने झाडू मारतात विजूभाऊ. विजूभाऊ खाली काय टाकलंय, कस टाकलाय का, काम आलं तुमच्याकडे आलो काम. हे बघा रोज शेळींना खायला डेपी किती लागतात बघा. तेव्हा आता शेळ्या दूध आता गाब नाही शेळी बरं, त्यांना पावर कायम राहिला पाहिजे यासाठी. हा बर कस टाकलेला जो डबर कढीचा कस असतो ना, गोटा टाकलेला आहे. बरं याच्याने फायदा, त्याच्यात फायदा जे नरम असतं, म्हणजे लंगडी होऊ शकणार नाही, काचाला काही जास्त पुसणार नाही. बरं बसता येईल मोकळी. जे लेंडे झाडायचं असं तर वर करायचं, झाडतं ते लेंडे वर बरं निवडून टाका लेंडे. हे बघा मित्रांनो यांनी कस टाकलाय खाली बघा. डेपी किती बघा, हा एक गव्हाण, याच्यानंतर इकडे एक गव्हाण, डेपीवरती टाकलं जाईल गव्हाचं पीठ. बकरा इको ना इको आपलं दररोजचं कंटिन्यूचं एक पोत. बरोबर. हे बघा आता बकरा गेलाय जंगलामध्ये, याच्यात बालवाडीचं दिसतंय बघतो अंगणवाडीचं. अंगणवाडीचं आहे ते, बरोबर पीठ म्हणून सोनवरती हा वरून टाकायला. आल्या मित्रांनो बकरे शेळ्या बघा सरून आल्या. आता आजच सकाळी गाडी आली, खूप लवकर गाडी आली त्या अंधारामध्ये. मी तर काय आलो नव्हतो कारण की खूप सकाळी आली म्हणून. मग आता मी संध्याकाळी शूट करण्यासाठी आलेले. हे बघा आता जसे आल्या गव्हाणीमध्ये डेपगातील शेळींची पोझिशन बघा. चालल्यानंतर शेळी कशी दिसते, उपाशी शेळी चालल्यानंतर शेळी तुम्हाला अलगच फरक जाणवेल. तिकडे मयूर माप देतोय किती शेळ्या असं. मागच्या गाडीच्या ह्या गाडीच्या टोटल जसं तुम्हाला सांगतो, तुम्ही कधीही या, कधी पण शेळ्या घेण्यासाठी आले तुम्ही तर तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटतील.
8 दिवसाला तुम्हाला 2 गाड्यांच्याकडे म्हणजे 150 शेळी राहतील. आता बघू 150 मधून किती विकल्या किती आहे. फक्त आपल्या इकडे भेटू शकते हा ही ही पेंड. बरं बाकी कुठे हे बघा तुम्ही किती पतली ती. हे बघा मित्रांनो, एकदम बघा पतली डायरेक्ट हे बघा. डायरेक्ट पतली असते नरम डायरेक्ट हो एकदम बारीक पेंडी बारीक पेंड असते. म्हणजे जेणेकरून शेळी आहे बघा मी एकदम हलक्या हाताने आणि त्याच्याने जे आम्ही जे पीठ वगैरे गहू हलक्या वगैरे हाताने तोडतोय बघा तुम्ही बघू शकता. हा आणि म्हणजे यांना खाताना व्यवस्थित खाता येईल या हिशोबाने. आता हे अंगणवाडीमध्ये भेटते. अंगणवाडीली त्याच्यामुळे आपल्याकडे आज चटणी वापरायचं आज ही सुगडी वापरायची. बरोबर बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे थोडीफार बसत होईल बस. बसत नाही विषय उष्ट एकाच उष्ट असते मग तो खडा. हो ना, मग आपण कायम पीठ टाकतो ना, आपण कायम पीठ टाकतो. आज पीठच्या ऐवजी आपण हे टाकतोय. हे बघा, हे बघा मित्रांनो, पण पीठचा इफेक्ट याचा इफेक्ट पेक्षा थोडा हेच वाटतं. पीठची पक्ती चांगली, याची पेकणार नाही. हे बघा, हे बघा मयूर भाऊ शेड्या मोजल्या का? किती होत्या? पूर्ण 75 शेळ्या आल्या आता दादा या टोटल आता टोटल मध्ये 75. बरं. आणि मागची गाडी विकली का मग टोटल? मागच्या गाडीचे फक्त 5 उरलेले असतील. 5 उरल्या होत्या. 5 ते 10च्या आजूबाजूला. बरोबर. अंदरच शेळ्या उरल्या होत्या मागच्या गाडीच्या. बरोबर. आता या 75 आणि आपण या 20 दिल्या 20 दिल्या म्हणजे 95. बरोबर मित्रांनो. आता मध्ये चालू गाडीला 80 माप आलंय आणि पहिला 10. हा बरोबर. तर हे बघा. आणि मित्रांनो आता लगत हा एवढा माल आहे तरी पण विजूबा आज गाडीला बसणार आहेत तिकडे. आज संध्याकाळी बसणार आहेत. पुढची गाडी आपली बुधवारपर्यंत पुढची गाडी. बरोबर. म्हणजे बघा तुम्हाला होलसेल मध्ये शेळ्या घ्यायला भेटतील. तुम्ही पाहू शकतात एनी टाइम शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील. म्हणून कधीही या होलसेल रेट मध्ये. तुम्हाला बघा अशा म्हशी बघा एकदा. 17, 18, 19, 20, 22. बरं 17 पासून सुरुवात तर 22 पर्यंत येईल. क्वालिटी पाहून मित्रांनो 17 पासून काय झालं तिकडे माल निघत नाही. हा त्याच्यामुळे ते पण आपल्याला दाम करतायत. बरोबर. तिकडे ते आता 25,000 रुपये दाम करतायत. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला 2-2, 5-5 शेळ्या घ्यावं लागतं. मग आपल्याला किंमत द्यावं लागते. किंमत द्यावी लागते. तिकडे आपल्याला 16, 17, 15 अशा आपल्याला घ्यावं लागतात. बरोबर. मग ते आपल्याला एका शेळी मागे 2,000 रुपये खर्च आहे. खर्च आहे. काय 70 बी शेळ्या तरी 1,20,000 1,30,000 रुपये खर्च होतो एवढ्या. बरोबर. एका गाडीला टोटल 1.25 लाख रुपये खर्च जातो. एक विषय आपला असा आहे आपल्या वरच्या 70 शेअरमधून कधी 20-30 शेअर विकल्या गेल्या वरती हा बापू खालचे मुद्दल करत होतो. 16, 17, 18 जसं आलं तसं कस्टमर बरोबर 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 नाराज नाही करायचं. बरोबर. पण एवढे कस्टमर ना 14 आणि 15 यूज नाही. येऊ नये. बरोबर. आले बी तर मग ते फक्त अशा भेटेल की तिकडे मध्ये 8,000 विकावं लागतील. गॅरंटी नाही. हा चायना माल मग. चायना माल येतो. हा बरोबर. मित्रांनो ओरिजिनल कंपनीचा माल म्हणजे याला म्हणतात ब्रँड. ओरिजिनल ब्रँड पाहिला कशा ब्रँड आहेत. हे बघा हे ब्रँड म्हणते याला. हे बघा हे बघा कशा आवडीने डेपी खाता. बघा ते लोक डेपी खाऊ घालता का विजू? नाही डेप नाही खाऊ घालत. काय खाऊ घालते ते? त्यांचं सकाळी 7 ला शेळ्या सोडल्या हा संध्याकाळी 6, 6:30 ला येतात. हा डायरेक्ट मोकळी सोडतात. काही दान वगैरे काही खाऊ घालत? 30-40 बकरींचे खांडा असतात. हा त्याच्यातून फक्त टॉपच्या 10 किंवा 5 शेळ्या. नाही आता तसं तुम्ही काय संध्याकाळी आता शेड्या चरून आल्या नाही ते दिवसभर चरायला जातात. ते चाराऐवजी दुसरं काही खाऊ घालत? त्यांनी डेप खावला त्यांच्यापेक्षा डबलला राहिल्या सध्या. बरोबर बरोबर. ते डेपली खाऊ घालत नाही ते एवढे जनावरला कुठे खाऊ घालणार. फक्त चारा. आता त्यांच्याकडे एक जणाकडे 30-40 गावडे असतात. ते काय करतात जी दूध देणारी गाय तिचं दूध तू एवढं ठेवायचं हा दूध काढून घ्यायचं. मग ते डेपचा विषय ठेवत नाही लोक. बरं ते फक्त आपल्याकडे आल्यावर ते खातात. ते 1-2 दिवस तर पहिला दिवस आहे ना माझ्या एवढं चाल नाही करणार. बरोबर. 1 दिवस आराम खाल्ल्यानंतर मग तिला तुम्ही 1 पोतं बी टाकलं तरी खाऊन जाते. काय बात आहे. तरी आज बऱ्यापैकी खाताय तरी पण. नाही ते आज उपाशी असल्यामुळे खातात ना त्या. बरोबर बरोबर. त्यांची अजून बैठक पण नाही झालेली. माप बघा मित्रांनो एकदा. हे बघा हे कवडी म्हैशी बघा. कवडी म्हैशी क्या बाद आहे. थांबा थांबा थांबा. एक नंबर. एक फोटो घेता तुमचा चालू ठेवा. आला आला आला. बघा मित्रांनो ही म्हैस तुम्हाला बोलले का ते 22,000 एकटी देणार नाही. पण 22ला मला असं वाटत एकटी 22ला देणार नाही. पट्टीमध्ये येईल मित्रांनो ही. आणि हिचं जे प्रोडक्शन आहे मित्रांनो प्रोडक्शन असं येईल माप असं येईल बघा तुम्ही. जागा आता जागा कशी दिसत. बरोबर.
पण तो वाण चालत नाही आपल्याकडे आता या दिवसात. नाही का या दिवसांनी लाल चालत वाण कोणी घेत नाही आता का बघा ती शेळी तुम्ही ना हा कमी शेळी घेऊन भारी आहे हा कलर मध्ये हा 1 महिना झाला कम्प्लीट माझ्याकडे. बरं तुम्ही प्रत्येक 2-3 व्हिडिओ मध्ये बघा हा आहे का नाही हो कुठं बट्टा आहे घ्यायला नाही काही राहिले तर लगेच इकडे का हा काढ घेता काढ हे लाल वाण चालत नाही. नाही का जे कस्टमर आहेत ना बाहेरचे हा त्यांना पुरा काय शार माल लागतो. बरोबर तुम्हाला पूर्ण काळ सोनं लागतं आकाश. बरोबर बरोबर कमीत कमी आता माहिती का हा 1-1.5 महिना झाला असं हा काही फॉल्ट आहे तिला काहीच नाही फुल डबल अड्डी शेडी ना आणि जवानीची तिसरे वेत असं हा दुसरं का तिसरं येईल तिसरं ना तिसरं हा हे बघा ते कस्टमर तिला हातात लावत जे बी आलं कस्टमर घेणारच आहे तिला. बरोबर. काय नाही नाही पण निचे अंगावरचे जे केस कापले तर एका नंबर दिसत पण ते चमकला येईल त्याच्यावरती तर मग लाल माली जे एवढं लाल असलं ते घेतील. ते तेलंगी म्हणतो आपण तिला हा त्याला हाय आपल्यापाशी आहे दिली वाटतं आपण ती कुठे नाही ती एक दिली आपण त्या गाडीत गेली ती आता इकडे बाजूला एक आहे. सौद्यामध्ये दिला आकाश. हा बरं हे एक आहे. ही बघा ही अशी ही पण भारी वाटते पण पाहायला लय भारी वाटते शेडी ह्यो वाढला ना हा. आकाश तोड नाही. नाही ना एक नंबर असतं ना दुधाला पण एकच हिला नंबर पण भारी आहेत. हा पण ते जे आपण काय वाण आहे ना हा तिला पण भारी असतात ते. हा ना तिला एवढं घट्ट असतं तिचं हा ते कधी आजारी बी पडले ना तरी ती मरू शकत नाही. क्या बात आहे एवढं पॉवर असतं त्याच्यात. हो का त्या पिल्ल्यामध्ये आणि जे आपल्या गावरानी पिल्ल्यामध्ये काहीच फरक नसतं. हा एवढी पॉवर आहे. दुधाला पण घट्ट आहे. हिचं बी दूध काढून पहा आणि तिचं बी दूध काढून पहा कोणतं दूध चांगलं. आणि कुठल्या भागात असतात त्या हे डायरेक्ट तुम्हाला जुनागड साईडला ही जुनागड साठी काही तेलंगी हा एक जणाकडे 200 खांडा असतात. बरं ते आम्ही दिवाळीनंतर चालू करतो आता नाही चालू करत. या. हे बघा मित्रांनो पाऊस भरपूर असल्यामुळे तो माल लक्षात येत नाही. बरोबर बरोबर आता आता आम्ही पीठ माल आणलं कोणता आणतो जे डोंगरा भागातला आहे हा जायवण जंगलचा तोच माल आणतो आम्ही. बरं बाकी कुठला मयातला आणि कुठला असं खेडेपाड्यातला कुठलाच माल नाही घेत. का बरं या दिवसात पाऊस भरपूर असल्यामुळे ते कुठे लंगडे होत आहेत हा हा कुठे आजारी पडतायत त्याच्यामुळे आपण थांबून घेतलेले तो माल आणायला. हो कोणता वाला कातरल्यानंतर चालतो तो. कोणता तो जो अमरेली डिस्ट्रिक्ट झालं हा परत इकडे साधा बोटात जे आपलं काय म्हणतात बोटात नाही भावनगर पण नाही जुनागड हा तो जंगलला तो जंगल का बरं हे बघ आता दिवसात चालणार नाही नाही का त्याला तुम्हाला डायरेक्ट फिक्स करेल माल वाटण तो जुनागडचा का आले बी ते थांबणार नाही तिच्या पाशी. हा का आम्हाला आता कोणता लागतो क्वालिटी फक्त कुठली डोंगर भागचा ही माल कुठली ही कुठली जंगलची क्वालिटी ह्यो आता बोटात जंगलची ही का बोटात राजकोट. तो आता राजकोट हा हे बघा शिंगडी पगडी चमक लय बघून घ्या. म्हणजे देख नाही शेडा एकच नंबर आहे ना आणि आता जसे जसे ते नजीक येतील तोलावर हा जी ताकद आहे ना आता हिची हा ही ताकद आहे ना ही कमी होत चालतं जळल्याला आली का कमी होत चालते ताकद. बरं हो प्रत्यक्ष यायची. जण आली का हा मग जळल्यानंतर ती खाली झाल्यानंतर ती वाटणार नाही. हा एकदम खराब वाटेल हा दाखवतो मी आता हे बघा याच्यावरून. हा आता हे मागच्या हप्त्याला गाभण होती हा तिने 3 पिल्ले दिली. तेव्हा लय पावर असेल त्याला एकदम पावर होती हा हा ती बघा आता कशी आहे. आता कशी झाली आणि दुधावर असल्यामुळे तिला कॅल्शियम पण डाऊन होत असतो बरोबर खराब होत चालतं. जनावर कम हा हो. तिला कॅल्शियम पण द्यावं लागतं चांगलं खाद्याचं खाद्य खाऊ घालावं लागतं चांगलं सरकी पेंट मध्ये मित्रांनो चांगला पॉवर असतो ही खाऊ घालायची मक्का खाऊ घालायचा हे बघा तुम्ही कोणते बी जनावर घ्या हा ताकद विषय असा आता जे बी गाभण बी घेतलं हा ती आता जळल्यानंतर ती दिल्ली राहणारच बरं ताकद राहणार नाही. तिला सुधारायला आपल्याला लागल जेवढं आपण खाऊ घातलं तेवढी ती सुधरल. बरोबर बरोबर तुम्ही असं म्हणू नका मग ही थोडी पतली आहे हा मग हिच्या अंगात ताकद नाही त्याचं नाही पाहिजे आपल्याला फक्त साईड पाहिजे. साईड पाहिजे हा दूध देणार का नाही तिचं मेन स्रोत आपल्या काठवडी जातो ते देणार? साईड आणि तिरपी नाही पाहिजे नाही ना सारखी आहे का बा बरोबर बरोबर तिचा कासोडा बघायचा. हा मग तिला हाईट नाही पाहिजे आपल्याला फक्त खाली खाली का बच्चांचं पोट भरू शकतं का नाही भरू शकतो बा? बरोबर ते पाहायचं. मग तुम्ही एवढे मोठे घेऊन जायचं मोठं मोठं माप हा. मग त्यांनी पिल्लांना पाजायचं नाही हो हो मग त्यापूर्व म्हणजे बच्चे जगणार नाही. बरोबर. त्यापूर्वी थोडं दूध कमी भेटल्यावर बरोबर हे लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो काठेवाडी शेळी असो किंवा कुठलाही प्राणी असो खूप बारकाईने त्या गोष्टी बघाव्या लागतात त्या बारकाईने अभ्यास करावा लागतो तरच माणूस सक्सेस असतो सगळ्या गोष्टी म्हणणं आहे माझं ज्याला अनुभव नाही हा त्यांनी 25 आणि 30 घ्यायचे नाही सुरुवातीला 5 घ्या 10 घ्या 5 घ्या 10 घ्या त्याच्यात आपल्याला काय वाटतं बा बरोबर हे 10 मध्ये आपल्याला इन्कम आहे का नाही आहे बरोबर तरच पुढचा पण हे माझं तरी असं मत आहे, विजू भाऊ, जसं आपल्या प्रवासातली गाडी असते बरेच लोक इथून परत प्रवास करून घेऊन जातात हा बरोबर तर 1-2 शेळी समजा फेल होते
आता प्रवास आहे हे बघा कोणते बी व्यापारी असू द्या हा प्रत्येक गाडीमध्ये प्रत्येक व्यापारीचे 2-2, 5-5 फेल होणारच. बरोबर. ते पूर्ण पॅक होतात. पॅक होतं आता हे भाद्रपदचा महिना आहे गरमचा आहे. त्याच्यामुळे जेवढ्या कमी भरल्या तेवढे चांगले. हो हो तुम्ही म्हणजे ना आम्हाला 90 पाहिजे 100 पाहिजे एका गाडीमध्ये पूर्ण पॅक होऊन जातात. बरोबर. त्याच्यातून 5-6 हो हो आउटच होऊन जातात. बरोबर बरोबर. आणि म्हणजे जे लोक नवीन घेऊन जातात ते खचून जातात असं मत आहे सगळं. मग ते इथून गेल्यावर यार हे तिकीट कारण की मला 1-2 जणांचा कसे फोन आले की जसं समजा एखादी शेळी घाबरली ते घाबरून त्यांनी ना बकऱ्या त्या विकून टाकल्या. विकायचं नाही. हे हा. पुढच्या याला लागले तर पुढचं तुमचा बरोबर फायदा आहे. ठीक आहे हे तुमचं गेला हे जावप तुमचं गेला हातात ना ठीक आहे पण मग पुढचं तुमच्या हातात आहे. बरोबर. थोडं मित्रांनो आपल्याला मग 20,000 दिले तुम्ही 25,000 ला देणार. हो हो बरोबर हे पण महत्वाचं आहे. तर मित्रांनो जो धंदा आहे हा सुरुवातीला आपली परीक्षा घेत असतो कारण की नवीन आपण त्या धंद्यामध्ये असतो. जसं उदाहरण घ्यायला म्हटलं जर आपल्याला सायकल येत नसेल सुरुवातीला तर आपण बऱ्याचदा पडतो चढतो त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस सायकल चांगली शिकतो ना तर आपण हात सोडून देखील सायकल चालू शकतो. तसंच प्रत्येक धंद्यामध्ये हे आहे. जसं आपण पोहतो जसं पोहण्यामध्ये आपण सुरुवातीला डुबतो पण ज्यावेळेस आपल्याला पोहता आलं पूर्ण तर आपण हात जरी सोडले तरी आपण खाली बुडत नाही. असं धंद्यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला धंद्यामध्ये सगळं शिकावं लागेल सगळ्या गोष्टी बघावं लागतील. हा काय कुठलाही सत्ता पत्ता हे नाही की तुम्ही पैसे लावले आणि तुमचे पैसे वाया गेले. आता जर तुमची ही 20,000ची शेळी असेल ना तर तुम्हाला 20ची शेळी तुम्ही 20 देता तर 20ची तुम्हाला शेळी भेटते. आता हे बघा 20 मागच्या हप्त्याला 20,000 रुपयाला मागत होते हा गाभण मध्ये. बरोबर. काय आता आम्ही काय आम्हाला वेळेने तिथूनच आम्ही चांगले पाहून आणणार आहे. हा पण ते कसं आता आपलं तकदीर आहे. हा हा काय झालं काय नाही हे बघा शेड बघा तिचा बरोबर. एक छोटा एक मोठा म्हणजे एक शेड मध्ये दूध येणारच नाही एवढं शेड एवढं हा कारण आम्ही पाहून आणली होती पण ते कसं आहे आता प्रवासामध्ये काय ते होतच थोडंफार असतं. बरोबर. ते एका टायमाला बसामध्ये आली असेल गाडीमध्ये किंवा बकरी आणि शेट आपलं हे जे जनावर आहे दुधाचं जनावर आहे हो. आणि दुधामध्ये म्हटलं गिर म्हैस असो गिर गाय असो किंवा मग काठवाडी शेळी असो दुधाच्या जनावरला मस्टडीचा प्रॉब्लेम असतो बऱ्यापैकी. कारण जे दुधाचं नाही त्याला नसतो. तर याच्यावर मित्रांनो प्रूफ होतं की जे जनावर आहे आपलं दुधाचं जनावर आहे. हा हे बघा याला म्हणतात हा. आता बघा शेळीची पॉवर बघा किती नरम चटक आहे. कशी शेळी आहे 1 नंबर शेळी मित्रांनो. तर असं जनावर असतं शेळीचा 1 नंबर शेळी खरंच. तर हाय मित्रांनो भरपूर बोलण्यासारखं आहे. हे बघा आपण क्वालिटी बघत चालू विदू शेट चला एक क्वालिटी पण आपण दावा कसं काय आपल्यापाशी माल आता जवळपास आपल्यापाशी किती 85 का 90 किती आहे आपला 75 आहे 75 आहे. आणि त्यात आपण 20 दिलेले आहेत. नाही 95 मधून 20 दिले आहेत. 20 दिलेले आहेत. हा आता 75 आता आलेले आता भाऊने हात मारला तिथं. मी पूर्ण शेळ्यामधले आका दादा माप घेतलं ना आपण. 95 माप होतं. हा 95 मध्ये आपण 20 दिल्या हा खाली 75 शेळी एकूण एक शेळी तुम्ही मोजू शकता. बरोबर बरोबर. आणि मित्रांनो माप बघा तुम्ही एकदा नाही माप मोठे माप हे बघा आका दादा पहिल्या वेळामध्ये पाठ कोणी म्हणणार नाही. ही पहिला जबेची पाठ आहे. थांबा मागे हे बघा बघा घोडा एकदम काठीवाडचा घोडा ओरिजिनल. कान बघा कसे आणि शोक बघा मित्रांनो जो शेळी पालक आहे त्याचा शोक बघा. म्हणजे ते लोक फक्त धंद्याचं साधन म्हणून एक ओरिजिनल लक्ष्मी आपली लक्ष्मी आहे यानुसार तिचा शोक करत असतात. जे बी व्यापारी असो कोणी असो मी असो कोणता बी व्यापारी असो त्याच्याकडे 70-75 शेळ्या असल्या तो काय करतो पहिले वरचा माल विकायला पाहतो. बरोबर 30 असो हो. मग खालचा माल जो 30-35 बकऱ्या असले ना माणूस काय व्यापारी खालचा काय करतो फक्त मुद्दल बरोबर बरोबर का मुद्दल केल्यानंतर आपली दुसरी गाडी येऊ शकते. बरोबर. 15 भेटतो 16 भेटतो मग तो कसा आहे करत राहत. आणि मित्रांनो कस्टमरने यायचं पहिले पाहायचं लॉट कितीचा आहे बा हा किती शेळ्या खाली शेळ्या आहेत किती बरोबर किती विकल्या गेल्या मग आपल्याला कसं बोलायचं ते आयडिया पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो आता बघा आता यांच्यापाशी टोटल किती माल आहे मित्रांनो माहिती का 75 माल आहे बरोबर. म्हणजे याच्यात वरच्या शेळ्या आहेतच. आज 20 शेळ्या माझ्या विकल्या नाही 17-16 बी देणारा माणूस वरच्या वर गेला तो. हा बरोबर. कारण की आपण आता 20 विकल्या अजून 20 म्हणजे आपल्या 40च्या विकल्या जातात. हे बघा परत डेबी खाऊ घालता बघा मित्रांनो परत असे नसती कोणत्या बी व्यापारीला एका शे मागे 500 रुपये वाचले ना बरोबर. आपल्याला विषय पण माझं असं तरी मग तुमची मला गाडी माहिती किती लाखाची बनते कशी बनते बरोबर. तुम्हाला पट्ट्या मला नाही मला मी तुमच्यामध्ये 3 वर्षापासून आहे तर मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. तुम्ही म्हणशाल मला विजू भाऊ जिकडे खरेदी करतोय आम्हाला लाईव्ह व्हिडिओ कॉल करा डायरेक्ट दाखवा कस्टमर काय भाव घेणार. बरोबर. अहो ते उलट ते अनाडू कस्टमर असतं ते काही पण दाम सांगत असतं. आता तुम्ही जो व्यापारीला शेळ्या दिला तुम्ही जवळचा टप्पा दिला व्यापारीला तुम्ही काय त्याला 28-29 केल्याने शेळींचं
व्यापारीला माहिती आहे आपल्याला काय भाव बरोबर घ्यायचे आहेत. बरोबर अनाडी लोकांना समजत समजत नाही. तर काही अनाडी लोक काय करतात 12 पासून चालू होतात, हा मग 500 वाढवतात. त्यामुळे जे आमचे जे व्यापारीत ना हा पहिल्या स्टेपात 26,000 27,000 रुपये त्यांना सांगतात. बरोबर बरोबर मग जो आता नजीक ठेपा दिला हा तुम्ही कधी 17ने मागितले ना, हा आम्ही तुम्हाला ठेपा डायरेक्ट 20-22,000 रुपये सांगू. बरोबर बरोबर नजीक ठेपा देऊ, हो 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 मग तो नजीक यावर होत चालतो. बरोबर मग एखादी 12ने द्या 13ने द्या, मग तो सामन्याला मग उतरत कमी होत चालतो. कमी होत चालतो. हे पण तर मित्रांनो जे शेतकरी असतात हा एक असं आहे, मी फक्त 2 शब्दात व्यवहार करणारा माणूस आहे. हो 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 तो माझ्याकडे 12ने 10ने मागितले मी त्याला ठेपा देऊन बाजूला होऊन जाणारा माणूस. बरोबर 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 खरी गोष्ट किती बी करत बसबो मग. बरोबर. तर मित्रांनो या विषय विजू भाऊकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपण नेहमीच विजू भाऊ यांची मुलाखत वर्षातनं 5-7-10 तर आपण अशी मुलाखत घेत असतो की जेणेकरून कस्टमरांचा फायदा झाला पाहिजे ह्या हिशोबाने. आणि विजू भाऊ जे आहे ते डायरेक्ट सांगून टाकतं मग स्वतःचं का नुकसान हो त्याच्या स्वतःचं का नुकसान हो आता स्वतःचं का नुकसान हो त्यांचं. ते काय बोलले या लाल शेळ्या हातात चालत नाही म्हणे. बघा आता यांच्यापाशी लाल आहे बरं. हा 1 2 3 4 5 हा इकडे हा हे बघा 6 तिकडे बस आई पूर्ण मोटर आहे बरं ही. हा हा हे बघा ही इकडे यांच्या मागे एक म्हणजे 10 शेळ्या त्यांच्यापाशी लाल आहेत. तर हे विचार नाही त्यांचा वाला. पण मित्रांनो एक सांगू का, तुम्ही घेऊन गेला चांगली काळजी घेते ना, आता हिला घेऊन जा, हिच्या अंगावरची सगळं केस काढा, तिला बुटॅक्स वगैरे असेल जीवा वगैरेचं काय असेल ते द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. शेड्या चांगल्या राहतात. हे बघा तुम्ही आता 2 मिनिटं एवढं लांब जायचं नाही. आता माणसं हलकी की नाही हे बघा जणाला आली. पावर बघा का 2 पिल्ले बी दिले. हा 2 पिल्ले आता 4,000ला विकू. बरोबर कितीला? 4,000ला. हो ते केवढ्यात पडेल? 12-13,000ला. बरोबर. आज बी कोणी कस्टमर आला ना लाल शेळीला हा 14-15,000ला देऊन टाका मी. हे बघा खाली पावर. हा ही बघा 2 लिटर दूध देणार हो पण चालत नाही ते आपल्याकडे वाढ. बरोबर बरोबर. तर मित्रांनो आता विजूबुन्या 2 शेळ्या धरलेल्या आहेत. या दरामागचं कारण काय माहिती का, या शेळ्या मित्रांनो हलक्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत. हलका क्वालिटी. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मला नाही माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं. आता ही बघा ही टॉपची शेळी, ही टॉपची शेळी, हे बघा हे सगळं टॉपचं इकडे तुम्हाला बघायला भेटेल. टॉपच्या हत्या एकदम. आणि हे जे आहे ना ही हलकी क्वालिटी. आता ज्या लोकांना वाटतं ना की शेळ्या गुजरातमध्ये स्वस्त आहे किंवा काय, तर मित्रांनो ही शेळी क्वालिटी बघा त्यांची. हा ही शेळी 15,000ची, ज्याला वाटतं ना 15ची घ्यायची 15 बी नाही 13,000. 13च का. हो, हे बघा का बरं माहिती का मित्रांनो. आम्ही तिची किंमत 20,000 रुपये सांगू. हा कस्टमर डायरेक्ट 14 मागणार. बरोबर पण आम्हाला द्यायचं असतं ते मग जसं आलं तसं कस्टमर पकडून घेतो बाजारात. बरोबर. आणि त्याला जो तानाचं ताणून घ्यायचं, आणि मला सांगा त्याला तुमच्या आलू नाही द्यायचं. तुमच्या पाशी सगळे मोठे बघ शेळ्या बाहेर शेळ्या, मग तुम्ही या शेळ्या का बरं खरेदी केल्या, का बा वाहन चालत नाही. का बरं खरेदी केल्या. खरेदी केल्या म्हणजे आम्हाला पट्टीमध्ये घ्यावंच लागतात. पट्टीमध्ये घ्यावं लागतं. घ्यावं लागतं म्हणजे विषय 10 घेतले ना 5 कधी घेतले ना हा 2 ते टाकावं लागतात. ते टाकावं ते लागतं. म्हणतात तुम्ही आता आमचा शिरोंडाचा माल घेऊन चालले बा. बरोबर बरोबर त्याचे जसं आपल्या इकडं जी पाहिजे ती पकडू देत नाही ते लोक. बरं 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 त्यांच्या हाताने आपल्याला आणून देतात ते. आणून देतात. मग त्यांनी 10 दाखवले ना 10 मधून मग आपल्याला 5 घ्यायच्या, 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता. हा मग कधी ते म्हणजे आपल्याला 10च्या 10 द्यायचे हा मग तो व्यवहार होतो. बरं. आता या खाट्यात का, पैशांचं होऊन जातं इकडे तिकडे. या खाट्यात हा हे बघा मित्रांनो या खाट्या शेळ्या. हे बघा हा हे बघा दूध आहे मित्रांनो. आता उद्या आम्ही पूर्ण पक्क निघून दूध. हा बघा पक्क दूध आहे मित्रांनो. बघा हिचं बंद कर. हा आता जे आहे ना तुमच्या समोर हे बघा, त्यांनी पण घेऊ. हे बघा हे दूध आहे मित्रांनो याला. त्यांनी पण हे दिला 14-15च्या रेंज मध्ये लागले ना आका दादा. हा याच बाजारामध्ये निपावून आपण गाबना म्हणून सण हा. बाजाराची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. बाजारातले आम्ही राहू नाही तर कोणी राहू, बरोबर. बाजाराची गॅरंटी नाही. बाजारात घरी या, घरी तुम्हाला टॉपचा माल द्यावा लागेल. बरोबर. आणि त्यांनी कधी हे पकडलं ना त्यांना डायरेक्ट सांगू भाऊ या काटे हा हो बरोबर घरचा आणि बाजारचा फरक पडतो आता. बरोबर बरोबर. घरी ना 1,000-500 रुपये मागून घ्यायचे. हा बाजारात गॅरंटी नसती. बरोबर बरोबर. एक ओढत बाजार बी असायचे. हा हा तर ओढत बाजार मध्ये कशी कशी लोक येतात, हा. जे आपण चांगली बकरी दाखवलं ते घेत नाही. नाही स्वस्त पाहतात ते. हा स्वस्त पाहताना मग त्याला घ्यायचं. हा सस्ता पडेगा महंगा. हा. तर मित्रांनो 2 रुपये चांगले घ्या, 2 रुपये चांगली वस्तू घेऊन जा, परत घ्यायचं काम नाही. मित्रांनो मी जे नेहमी तुम्हाला सांगतो ना तुम्ही लांब येता, जे लोकांना सस्त्याची खीर खायची तर नंतर मित्रांनो एवढं महाग पडतं सस्तं, मग नंतर परत म्हणता मला 1-2 फोन आले की बाजारात शेळ्या घेऊन गेला. मी पहिले म्हणतो भाऊ मी बाजार दाखवणं आता बंद 2 केलेलं आहे. हप्त्यापासून मी बघा मागच्या 15 दिवसाला 51 विकली. हा मागच्या 8 दिवसाला 36 विकल्या. बरं बाजारामध्ये फक्त या उद्याच्या बाजारला मी नाही का चाललो गुजरात. गुजरातला यायचं असेल तर पुढच्या शनिवारी या. पुढच्या शनिवारी. हो मग मी आहे.
बरोबर. कस्टमरला नाराज नाही करणार. शुक्रवार शनिवारी या. पण मी तर तुमच्या गाडीला बोलवणार आहे कस्टमरांना. तुमच्या गाडीला बोलवून मी कस्टमरांना. चालतील. मुलट माझा आराम काढल्यावर शेळ्या विकल्या जातात. बरोबर. मला आशा नाही गाडीच्या दिवशी कस्टमर यायला पाहिजे असं आशा नाही का. उलट ते आराम खाल्ल्यावर लक्षात येतात कोणती घ्यायची कोणती. कस्टमर पण घ्यायचं विचार करतो ही घ्यायची का ती घ्यायची. हा मग ती चालू गाडीमध्ये याय तर मग ती धावपळीने बांधायची. ते मग आम्ही गाडी उतरल्यानंतर आम्ही सुद्धा चक्रात जातो कोणती हलकी कोणती भारी डोक्यात बसत नाही. आपण तिकडे खरेदी काय केली तिकडे उतर. कस्टमर आहे बिचारीन 10,000 रुपये मला कालपासून मारून ठेवलेले. विजू मला 2च शेळ्या द्या. 2च शेळ्या द्या. शेळ्या अशा द्या पैसे जाऊ द्या. तुम्ही जे समजेल ते किंमत देईल. बरं दादा शेळ्या मला पटले तुम्हाला ऑनलाईन पाठवतो. बरं ऑनलाईन तर नाही पाठवणार तुम्हाला इकडे यावं लागेल. तुम्हाला कधी ऐकायचं नाही. मोबाईलच्या मोबाईल मध्ये नंबर आहे नाही असेल कनेक्ट करतो ना आवाज ऐकून घ्या. नाही खरी गोष्ट असेल ना असेल. ऐकायचं आहे का. नाही काय टेन्शन नाही. तो बिचारा म्हणे तू 10 मारू नका काही मारू नका. शेळ्या मला तिकडे गुजरातला पटल्यावर 50,000 लागू दे. बरं पण 10 खेडे विचारायला पाहिजे कुठून आणल्या शेळ्या. बरोबर त्याबद्दल माझ्या बरोबर खरी गोष्ट. विजू बोका नाही काय माझ्या घरी काय चाललंय असं समजून घ्यायचं. बरोबर. वाशिमचा येतो कस्टमर. वाशिम का. हो बरं. हे बघा मित्रांनो एवढी मेहनत घ्यावी लागते. किती माणसं बघतील मागे बघा. 1 आहेत 2 आहेत 3 आहेत 4 आहेत 5 आहेत 6 आहेत. बकरी मागे माणसं बघा मित्रांनो. एवढी टिप व्यापारी ठेवतो. मग आपण तर शेतकरी आहेत. आपण किती टिप ठेवली पाहिजे शेळींची मित्रांनो. हा हे माप बघा केवढं माप आहे. पाहिलं का माप. ही म्हैस बघा चमक बघा. ही क्वालिटी बघा. हा हे बघा बघा शेळ्या सगळ्या 1 नंबर 75 शेळ्या आहेत. विजू होता तो कारभार एकदम जे आलं बिंदास बोलून मोकळं. हा काय टेन्शन नाही. हे बघा ही शेळी. इकडे बघा शेळ्या. बोला ना तुमच्या समोर. हॅलो विजू भाऊ बोलतोय. काय चाललं. बुधवारी मी बुधवारी येणार. तुम्ही मला पैसे किती टाकले. 10,000. तुम्हाला काय बोललो तुम्ही याच्यात मला शेळ्या आवडल्या तर मी उद्या येणार होतो. हा मग मी तुम्हाला काय सांगितलं शेळी जर नाही पटली तर मग दुसऱ्या गाडीत या. हा मग ते आता मी युट्यूबला तयार करतो व्हिडिओ लाईव्ह दाखवतोय डायरेक्ट. अच्छा हो पैसे टाकले त्यांनी 10,000 रुपये मला मारलेत ना तुम्ही दादा. हो हो बरोबर आहे का. आकाश भाऊला ओळखतात का तुम्ही. हो आकाश भाऊली मी ओळखत असन त्यांना विचारा. ते ट्रेन न बकरी येणार आहे म्हणा. हो बोला का. कुठले गाव. अरे देवळी वर्धा. वर्धा. हो हॅलो हॅलो हॅलो. हा डायरेक्ट झाला. तुम्ही मला काय बोलले विजू भाऊ तुम्हाला अजून परत पैसे पाठवू का काय बोलले तुम्ही. बोललो ना पैसे पाठवू का. तुम्हाला मी काय सांगितलं. नाही हो तेवढे 10 मारले तेवढे तुम्हाला सांगले. तुम्हाला आवडल्या तर ठीक आहे. तिथे 10,000 पण मी तुम्हाला परत वापस देणार. बोललो का नाही. हा मग तेच विषय. चला ठेवू दादा मग. चला जातो मी आता गुजरातला. हो काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या आज समजून घ्या विजू भाऊच्या बँकेत पैसे पडलेले आहेत. ओके एवढं. तर मित्रांनो आता विजू भाऊनी बऱ्यापैकी काय मध्ये मुलाखत दिली आपल्याला. तरी बराच टाइम दिला. आता विजू भाऊ चालले खरेदीसाठी गुजरातला. विजू भाऊ नमस्कार हॅपी जर्नी. या एवढं आपल्याला नाही. रांगटे बाजूर आहेत का. पण व्यापार लय मोठा आहे. सांगा बरोबर. कोणाची आजारी पडली आम्हाला फोनवर सांगा. विजू भाऊ अशी बिमार पडली काय विलास करायचं ते मी सांगणार तुम्हाला. बरोबर. आता निघाले. आता केव्हा पोहोचाल तिकडं. आता उद्या 12-1 वाजेपर्यंत. उद्या दुपारी रात्रीपर्यंत प्रवास. परत उद्या 12 पर्यंत प्रवास. इथून पहिले सुरत का. सुरत. बरं सुरतवरून पुढे ट्रेन आहे का. हो बरं इथून बसने का. इथून बसने इथून ट्रॅव्हल्सने जायचं. हा लक्झरी ट्रेनने जायचं. सुरतवरून ट्रेन. पहिला मी बसने जात होतो पण ट्रेनने जातो आता 2 हप्त्यापासून ट्रेनने जात आहे. टाइमवर गाडी असते ती आपल्याला. बरोबर बोटात डायरेक्ट सकाळी 12 पर्यंत पोहोचला. 12 वाजेपर्यंत. बरोबर. तर मित्रांनो भरपूर उद्या पोहोचल. उद्या खरेदी झाली तर म्हणजे आजचा तुमचा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार तुमची गाडी म्हणजे 6 दिवस. 6 दिवसात म्हणजे मग दोन्ही आम्हाला 4 सोडून द्या. उद्या नाही तुमचा प्रवास सांगतोय मी. जायचं आणि यायचं सगळ्या गोष्टी बुधवारी देतात म्हणजे 6 दिवस. तर माझा एक माणूस तिथे माल खरेदी करून ठेवलेला. नाही तर अजून वाढवा. चेक करायचा जो आवडला आता 8 दिवस लागले असते. बरोबर. तर मित्रांनो क्वालिटी बघा एकदा. चला या भाऊ इकडे कशी दाखवा. अशाच
ही दावानच आहे अशी आज. पहिल्या मध्ये गाभण पाठ आका दादा हे बघा. माप पण बघा जरा. जनलेली हो हे बघा हो. ही जनलेली पाठ ही जनली का? हो हे बघा. हे बघा हो हो पूर्ण नरम तटक आका दादा. हो हो हो. हे बघा. हे हे बघा बघा थोडा घागर. एकदम बरं. हे बघा. हे बघा ही कच्ची आहे. कच्चे महिन्याची कच्चे आका दादा. हो तिकडून उभा आहे ना. हे बघा हो बरोबर. चपाती हे बघा हे बघा बरोबर. बघा मित्रांनो काशी तुम्हाला म्हणजे शेळ्या हे महिना दीड महिना मित्रांनो शेळ्या भरपूर आहेत म्हणून एवढ्या धावणी बांधायला पुरवणार नाही कारण की आपण आज विजूभाऊ यांची खास तुमच्यासाठी मुलाखत हे घेतो बघा आका दादा. तर त्याच्यामुळे हो थोडा टाइम नाही व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मग. हे बघा बरोबर. हे बघा हे बघा बरोबर. हे बघा. हे बघा ही कच्ची. दीड महिना गेला आका दादा. हो हे बघा शेळ्या बघा. इकडं. ही दीड महिना गेली. हम्म. त्याच्यानंतर ही बघा हे बघा 8-10 दिवस गेले मित्रांनो. हे बघा शेळ्या. बघा शेळ्या. हो हे बघा. हे बघा आका दात जनलेली. ही बघा, झाली पाव. बघा. ही पण बघा. हे बघा ही म्हैस बघा अजून डबल अड्डी. फुल डबल अटी शेळी मित्रांनो. लागायची आज भरपूर लागायची ती. अंगावर ताकद बघा आका दादा. डबल हात. हे बघा शेळ्या ही ओरिजिनल कशात डबल चढताय बघा मित्रांनो शेळ्या. मारायचं नाही काय विषय नाही एकदम शांत आहे काही टेन्शन नाही. हे बघा हे बघा बरोबर. हे बघा बरोबर. हे बघा हा वाद एक नंबर. आता अशी घ्या आका दादा. हे बघा इकडे पण बघा मित्रांनो भरपूर शेळ्या 75 शेळ्या बरं झालं अशी दावण बांधली गेली एकदम सरसकट गव्हाणीमध्येच. या पण बघा इकडे काशी बघा पाहिलं का काशी. आता याच्या गाडीमध्ये आपल्या गाडीमध्ये 4-5 वेळाची शेळ आली आता बघा. हे बघा एक का बरोबर. हे बघा त्याची शिंग. ती 4-5 वेताची आहे. जर शिंगडीचा विचार बघतोय आका दादा. ऐका ना 2 मिनिटं जर शिंगडीचा विचार नाही केला मित्रांनो तर त्याचा कपडा बघा तुम्ही. क्वालिटी बघा तिची. हा म्हणजे तिने क्वालिटी बऱ्यापैकी मेंटेन केलेली शेळीने. जर इथून जर तुम्ही बघितली नाही हा पट्टा तर खाली बघा शेळी एक नंबर. ही एवढी 4-5 वेळाची. हो हे बघा अजून तर भरपूर लागायची बाकी आका दादा. बरोबर. हे बघा हे बघा हे बघा पावर गाभण आहे गाभण आहे तोलावरची. तोला झाली ती जणून जाईल ती जनलेली का ती जनलेली आका दादा. बरोबर. तर बघा गव्हाणी चक केला एकदम काय टेन्शन नाही. पूर्ण गव्हाणी खाल्ल्या जंगलात हे बघा चरल्या म्हैस. त्याच्यानंतर परत इथं खाल्लं. ही बघा हे पण बघा बघा मित्रांनो हे शेळी. बघा तर मित्रांनो क्वालिटी पाहिलीच तुम्ही बघितली का.